नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 2 मार्चलाच म्हणजे सोमवारी आलेली आहे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला संध्याकाळी 5:57 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. यंदा होळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आल्याने होळी नेमकी कोणत्या दिवशी साजरी करावी असा प्रश्न अनेकांना आहे. हा योग अनेक वर्षानंतर जुळून आल्याने ज्योतिषशास्त्रात होळीचा दिवस महत्त्वपूर्ण मानला जात आहे. होळीचा सण हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी होलिका मातेची पूजा होळी पेटवून केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या अग्नीत आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, कुटुंब, समस्या व नकारात्मकता जळून खाक होते. जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य मिळते. त्यामुळे होळीच्या दिवशी विधिवत पूजा करून आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांची समाप्ती करण्यासाठी होलिका मातेला या दिवशी प्रार्थना केली जाते. मात्र यंदा होळीच्या दिवशी चंद्रग्रहण येत असल्याने या काळात होळी पेटवून तिची पूजा करायची हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. चंद्रग्रहणाच्या काळात आपण शुभ कार्य किंवा कोणतेही धार्मिक कार्य पूजापाठ करत नाही. त्यामुळे होळी नेमकी केव्हा साजरी करावी, होळी कधी पेटवायची आहे आणि कधी पूजा करायची आहे, तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहन म्हणजेच होळीचे दहन आणि पूजन 2 मार्च रोजीच म्हणजे सोमवारी करणे शुभ ठरणार आहे. या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा तिथी असल्यामुळे शुभ मुहूर्तावरती होळी तुम्ही पेटवू शकता आणि 3 मार्चलाच प्रदोष काळ लागण्याआधीच पौर्णिमा तिथी ही समाप्त होणार आहे आणि म्हणूनच धर्मसिंधू ग्रंथानुसार सुद्धा असे सांगितले आहे, की जर 2 दिवस पौर्णिमा तिथी लागत असेल, तर पहिल्या दिवशी पौर्णिमा तिथी ही प्रदोष काळात येते आणि दुसऱ्या दिवशी प्रदोष काळापूर्वीच ती संपत असते. यामुळे होळीचे दहन प्रदोष काळात केले जात असल्याने यंदा होळीची पूजा 2 मार्च रोजीच करणे शास्त्रानुसार मान्य केले जाणार आहे आणि म्हणूनच आपल्याला 2 मार्चलाच म्हणजे सोमवारी होळीचे दहन करायचे आहे. होळी पेटवायची आहे आणि होळीची पूजा देखील तुम्हाला करायची आहे. होळीचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा खूप प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो. होळीचा दिवस म्हणजे आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व अडचणी, दुःख, संकटे, शारीरिक, मानसिक ज्या काही समस्या आहेत, तर त्या होळीमध्ये जळून जाव्यात आणि आपल्याला सुखाचे, आनंदाचे दिवस प्राप्त व्हावे म्हणून हा दिवस, हा सण साजरा केला जातो. म्हणजे वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. आपल्या दिवसाची सुरुवात ही आपल्या अंघोळीपासून, आपल्या स्नानापासून होत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने तुमचे सर्व दोष, अडचणी, शत्रू, त्रास नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. तुमचे सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. संकट करणी, नजरबाधा नष्ट होऊन तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील. जर अशी कोणती वस्तू आहे, ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. हे स्नान कधी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला 2 मार्चला सोमवारी होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व आहे. प्रत्येक तिथीवरती काही वेगवेगळे उपाय आणि सेवा केल्या जातात. या होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा आहे. त्यामुळे या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप जास्त महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतो. त्याचबरोबर या दिवशी दान केल्याने माता लक्ष्मी, आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात. जर होळीच्या दिवशी आपण पवित्र गंगेवरती किंवा पवित्र तीर्थक्षेत्रावरती जाऊन स्नान केले, तर आपले वाईट कर्म, आपले वाईट भोग, आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि आपल्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या घडायला सुरुवात होते. तर या दिवशी सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. म्हणून अशा वेळी तुम्ही घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान केले, तर नक्कीच तुम्हाला त्याचं जे पुण्यफळ आहे ते प्राप्त होईल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल, जर आपल्याला काही दोष लागले असतील, काही नकारात्मकता आपल्यामध्ये असतील, तर अशा वेळी आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. आपली कोणतेही काम पूर्ण होत नाही, आपल्या कोणत्याही इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होत नाही आणि म्हणूनच विशेष स्थितीवरती जर आपण स्नान केले, तर आपले सर्व दोष, आपली सर्व नकारात्मकता जी आहे, तर ती नष्ट होते आणि आपलं शरीर हे सुद्धा शुद्ध आणि पवित्र होत असते.
ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतात. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागते. तसेच प्रत्येकाची इच्छा असते, की माता लक्ष्मी आणि कुबेरांची कृपादृष्टी आपल्यावरती असावी. आपल्याला कधीही पैशांच्या अडचणी येऊ नयेत. आर्थिक प्राप्ती ही आपली चांगली असावी आणि यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. तसेच तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल, आपल्या घराच्या आजूबाजूला बरीच अशी जळकी वृत्तीची लोकं राहत असतात. समोर खूप चांगलं आणि मागे खूप वाईट आपल्याबद्दल विचार करत असतात. आपले कसे वाईट होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. तर असे शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, तर ते सुद्धा या उपायाने नष्ट होतात. शत्रूंचा जो काही त्रास सुरू आहे, तर तो सुद्धा दूर होतो आणि आपल्या आयुष्यात चांगल्या दिवसाची सुरुवात होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक पिंपळाचं पान टाकायचं आहे. आता हे पिंपळाचं पान तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवू शकता किंवा त्या दिवशी तुम्ही जाऊन पिंपळाचं पान आणलं तरी सुद्धा चालेल. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि लक्ष्मीचे हे पिंपळाचं पान जे आहे, तर त्या पानामध्ये होळीच्या दिवशी माता लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे होळीच्या दिवशी एक पिंपळाचे पान हे अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकावं. म्हणून एक पिंपळाचं पान आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत. काळे तीळ हे नकारात्मकता, नजरबाधा, शत्रू त्रास दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. म्हणून चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक चिमूटभर हळद तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि थोडेसे खडे मीठ जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. ते तुम्हाला सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यासोबतच तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं पाणी असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. ते नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्याचं तिथे तुम्हाला गंगाजलाची छोटीशी ₹15 ची बॉटल मिळते, ती आणायची आहे आणि त्यातील एक थेंब तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. आता हे स्नान करत असताना तुम्हाला डोक्यावरून स्नान करायचं आहे. स्नान करत असताना सुद्धा बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात. बरेच जण कोणी डोक्यावरती पाणी ओततं किंवा कोणी डायरेक्ट गुडघ्यावरती पाणी ओततं. परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने स्नान करताना सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे. यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन तुम्हाला डोक्यावर हे जे स्नान आहे ते करायचं आहे. आणि स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे. असे स्नान केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागते. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होतात. या वस्तू होळीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केल्याने सर्व दोष, बाधा, नकारात्मकता, त्याचबरोबर दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा दूर होते. आता हे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. आपल्या देवघरातील देवांची जी काही तुम्ही नित्यपूजा करतात, ती पूजा-अर्चा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यानंतर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर तो करायचा आहे. तर तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं 1 चमचाभर दूध टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे. एक तुम्हाला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर मग तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल. पंतीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं किंवा मोहरीचं तेल घालायचं किंवा साधं तेल तुम्ही घालू शकता, तरीसुद्धा चालेल. आणि दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला हा दिवा आणि हे जल घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या वृक्षापाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा दिवा त्या पिंपळाच्या वृक्षाच्या मुळापाशी प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. वृक्षाला हळद-कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत. यानंतर प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. याच्यानंतर काय करायचं आहे, त्या पिंपळाच्या वृक्षाखाली एखादं पिंपळाचं पान पडलेलं असेल, तर ते घ्यायचं आहे. कुंकू घ्यायचं आहे. कुंकवाचा गंध तयार करून तुम्हाला तिथे असलेल्या एखाद्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे आणि हे पान तुम्हाला तिथे त्या वृक्षाच्या मुळापाशी ठेवायचं आहे.
दोन्ही हात जोडून तुमची इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्या झाडाखाली गळून गेलेलं पान नसेल, तर झाडाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहात ते सांगायचं आहे. हे पान तुम्हाला तोडून हा उपाय जो आहे तो तिथे करायचा आहे. हे दोन्हीही उपाय खूप जास्त प्रभावी आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच होळीच्या दिवशी हे जे उपाय आहे ते करायचे आहेत. ही अत्यंत माहिती मी आज तुमच्यापर्यंत शेअर केली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रिया मराठी टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.